12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती आता समोर येते। गणिताचा सुद्धा पेपर फुटलेला होता अशी माहिती आता डिजिटल पुराव्यांमधून पुढे येते। आरोपींनी डिलीट केलेल्या चॅटमध्ये गणिताचा सुद्धा पेपर फुटलेला होता असा उल्लेख आहे आणि हे डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये हा एक आता नवा धक्कादायक खुलासा झालेला आहे। गणिताचा पेपर सुद्धा फुटलेला होता। अटकेतल्या आरोपींनी मोबाईल फॉर्मॅट केल्यामुळे तो डेटा रिकव्हर करण्यात येतोय आणि यामध्ये अशा प्रकारे आणखी काही धक्कादायक बाबी पुढे येतात। 12वीचा फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 पेपर फुटल्यानंतर आरोपींनी गणिताचा सुद्धा पेपर फोडलेला होता अशी माहिती तपासातून पुढे येते। दरम्यान याबाबत राज्य शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष पटवे सर आपल्यासोबत आहे। सर, पेपर फुटीचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। सुरुवातीला फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचं होतं, पण आता गणिताचा पेपर फुटल्याची माहिती पुढे येते। ह्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये त्यांनी जो मोबाईल हस्तगत केले होते त्या मोबाईलला त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना ह्या बाबी आढळून आलेल्या आहेत। त्यावर ते कार्यवाही करत आहेत। याच्यामध्ये दोषी जे असतील ते नक्की पकडले जातील आणि पुढील कार्यवाही नियमातील तरतुदीप्रमाणे होणार आहे। प्रश्नपत्रिकांचं एकदम सील्ड पॅकेट असतं, हे केंद्रनिहाय मोठं बंडल असतं, सील असतं ते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गनिहाय मोठमोठाली पुन्हा 25-25ची पॅकेट्स असतात जी सील्ड असतात। त्याचं जे पॅकेट सील असतं ते अत्यंत टाईट त्याची सीलिंग असते, त्याला कुठेही कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला फोडणं शक्य नसतं। त्याच्यामध्ये नियम आहेत की बरोबर 11 वाजता विद्यार्थ्यांच्या समोरच ते पाकिट विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जात असतं आणि पाकिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोरच फोडलं जातं। त्याच्यामध्ये 25 प्रश्नपत्रिका असतात, त्या विद्यार्थ्यांच्या समोरच मोजल्या जातात आणि तिथंच त्याचं वाटप केलं जातं। तर एखाद्या ठिकाणी 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघालेल्या आहेत, तर त्याविषयी आम्हाला रिपोर्टिंग आहे आणि आम्ही तशी रिपोर्टिंग आमच्या राज्य मंडळाला केलेली आहे। हे गोपनीय प्रेसकडून आलेलं मटेरियल असतं, हे सील्ड असतं, हा पेपर कुठेही गेलेला नसतो। याच्यामध्ये ती पेपर मोजताना काउंटिंगच्या वेळेस वगैरे झालेली चूक असू शकते, परंतु पेपर हा बाहेर कुठेही जाणं याच्यामध्ये इम्पॉसिबल असतं। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट निशित सातपुतेसह अमर काणे, नागपूर।